कबूतर नव्हे हे तर आहेत पारवे। मुंबईतील कबूतरखान्यांवरून जो वाद सुरू आहे तो फक्त मुंबई पुरता मर्यादित नाही। पुणे असेल किंवा अन्य शहर पक्ष्यांना खायला टाकण्यावरून अनेक ठिकाणी आपल्याला संघर्ष पाहायला मिळतो आहे। मात्र या पक्ष्यांना जे खायला टाकत आहेत त्यांना याची कितपत कल्पना आहे की ज्यांना ते दाणे टाकत आहेत ती खरी कबूतर नाहीत तर आरोग्याला हानिकारक असणारे हे असे पारवे आहेत। पुण्यातील मुठा नदीच्या पात्रामध्ये अनेक ठिकाणी हे पारवे अक्षरशः हजारोंच्या संख्येने पाहायला मिळतात। कारण दररोज या ठिकाणी या पारव्यांना खायला टाकण्यासाठी येणाऱ्यांची संख्या अतिशय मोठी आहे। या पारव्यांमुळे फुफ्फुसांचे अनेक आजार उद्भवत आहेत, काही मृत्यू देखील मुळे झालेले आहेत आणि उच्च न्यायालयामध्ये जी याचिका होती ती याच अनुषंगाने होती आणि हीच गोष्ट ध्यानात घेऊन उच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे। मात्र या सगळ्या निर्णयाकडे भावनिक अंगाने पाहिलं जात आहे। मात्र इथं ही किमान गोष्ट लक्षात घ्यावी ही अपेक्षा आहे की हे कबूतर नाहीत, हे करड्या रंगाचे पारवे आहेत आणि पुण्य मिळतं या एका कारणासाठी या पारव्यांना गेली काही वर्ष मोठ्या प्रमाणात जे खायला घातलं जातंय त्यामुळं या पारव्यांची संख्या प्रचंड वाढलेली आहे। पारव्यांच्या या त्रासामुळे पुण्यात एका मुलीचा मृत्यू देखील झालेला होता। अनेकांना श्वसनाचे विकार उद्भवण्यास सुरुवात झाली आणि त्यामुळे पुणे महापालिकेने या पारव्यांना खायला टाकण्यास बंदी घातली। जो कोणी खायला टाकेल त्याच्यावरती दंडात्मक कारवाई देखील महापालिकेने सुरू केली आणि त्यासाठी नदीपात्रामध्ये महापालिकेकडून असे हे निरीक्षक तैनात करण्यात आलेले आहेत। यांचं काम हे आहे की इथे कोणी या पक्ष्यांना दाणे टाकण्यासाठी आला तर त्याला थांबवणं आणि जर तो थांबायला तयार नसेल तर त्याला दंड आकारणं। सर मला सांगा की किती ठिकाणी पुण्यामध्ये असं निगराणी केली जाते आहे आणि तुम्हाला काय मानसिकता जाणवते लोकांची हे खायला टाकण्याबद्दल? पुणे शहरामध्ये ज्या ठिकाणी नदीपात्राची जागा आहे त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी कबुतरांना लोक धान्य टाकायला येतात। त्याच्या व्यतिरिक्त जिथं मंदिरं आहेत, काही ठिकाणी मंदिरं आहेत, काही ठिकाणी मस्जिदी आहेत, अशा ठिकाणी सुद्धा कबुतरांना धान्य टाकण्यात येतं असं निदर्शनास आलेलं आहे। परंतु जास्त प्रमाण नदीपात्रातलं आहे। त्या नदीपात्रातला जेव्हा लोक धान्य टाकायला कबुतरांना येतात तेव्हा आम्ही त्यांना तेच सांगतो की बाबा इथं धान्य टाकू नका, असे आजार होत आहेत। महानगरपालिकेने जाहीर केलेला आहे, आपल्याला अनुभव आलेला आहे। परंतु काही लोकांची मानसिकता अशी असते की ती भूतदया असते तर त्यांना ते टाकणं म्हणजे आमचं एक टाकायलाच पाहिजे असं त्यांची एक भूतदया असल्यामुळं आम्ही त्यांना 2-3 वेळा सांगतो, विनंती करतो, अवेअरनेस करतो नागरिकांमध्ये। परंतु नागरिकांचा जितका आम्हाला सहकार्य हवं असेल हे न टाकण्याबाबत त्यावेळेस सहकार्य मिळत नाही। मग आम्हाला दुसरं हत्यार आम्हाला उपसावं लागते की दंडात्मक कारवाई करणं आम्हाला गरजेचं असतं आणि दंड आम्ही आकारलेला सुद्धा आहे। बऱ्याच ठिकाणी दंड आकारलेला आहे। परंतु लोकांचं असं आहे की आम्ही दंड भरायला तयार आहे पण आम्ही टाकणार। किती दंड आकारता? साधारण एका 500 रुपयापर्यंत, 500 ते 1000 रुपयापर्यंत एक दंड असतो। असंही विचार करेल की 500 रुपये दंड भरून जर मला पुण्य मिळणार असेल आणि त्या पुण्यामुळे मला आणखी फायदा होणार असेल तर काय हरकत आहे, असाही विचार केला जाऊ शकतो। हो, तसाही विचार लोक करतायत। त्यामुळं भूतदया ही खूप मोठी त्यांनी आकारलेली आहे आणि काही समाजामध्ये त्यांनी त्यांचं अवेअरनेस केलं पाहिजे अशी आमची विनंती आहे। कुणी इथं कबूतर जिथं बसतात तिथं धान्य त्यांना टाकून, तर यांना कबूतर म्हणणं चुकीचं आहे, पारवे आहे। हा पारवे आहे ते आणि त्यांनी अवेअरनेस करणं खूप गरजेचं आहे। आम्हाला त्यांनी सहकार्य केलं पाहिजे, नागरिकांना सहकार्य केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला हे जे पारवे इथं बसतात ज्याच्यामुळे आजार होतो तो आजार कमी करण्याकरता हातभार लावणं खूप गरजेचं आहे। तुमचं काय पद काय आहे, तुम्हाला काय म्हटलं जातं? मी कसबा विश्राम बागवाडा क्षेत्रीय कार्यालयामध्ये आरोग्य निरीक्षक आहे आणि माझ्याकडे हा नदीपात्रातला भाग असल्यामुळं ज्या ठिकाणी पारवे येतात त्या ठिकाणी आम्ही आमचे सेवक सुद्धा उभे केलेले आहेत। आजही सेवक तिथे उभे आहेत।
या पद्धतीने आमचं काम चालतं. तर हे आरोग्य निरीक्षक नदीपात्रामध्ये निरीक्षण करत असतात, कोणी या पारव्यांना खायला टाकू नये यासाठी. मात्र हे बघा, माझ्या वरती बघा, हजारोंच्या संख्येने हे पारवे आहेत आणि ही संख्या हेच दर्शवते आहे की या पारव्यांना खूप मोठ्या प्रमाणात इथं खायला टाकलं जातं आहे. अर्थात खायला टाकणाऱ्यांचं असं मत आहे की या प्राण्यांना खायला टाकण्याच्या पाठीमागे त्यांच्या मनात भूतदया आहे. अपेक्षा इतकीच आहे की ही भूतदया काही प्रमाणात मानवासाठी देखील वापरण्यात यावी. आधी आपण आपल्या आजूबाजूला चिमण्या पाहायचो. घरातील आडोशाला या चिमण्यांनी घरटं केलेलं असायचं. कावळे देखील मोठ्या संख्येने आपल्याला पाहायला मिळायचे. कोणी हौशेनी पोपट देखील पाळलेला असायचा. मात्र आज शहरीकरणामध्ये हे सगळे पक्षी आपल्या अवतीभोवती जे होते ते गायब होत गेले. कावळे काहीसे दिसतात तरी चिमण्या मात्र शहरातून गायब झाल्यासारखे आहेत. मात्र या पक्ष्यांची जागा घेतलीये ती पारव्यांनी. का हे असं झालंय आणि या पारव्यांमुळे नक्की आरोग्याचे कोणते प्रश्न उपस्थित होत आहेत हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत शेखर नान्नजकर आहेत. पर्यावरणाचा अभ्यास त्यांचा आहे. सर, मुळात हा जो काही बदल आपण पाहिलेला आहे तर तो कशामुळे झालाय? मुख्यतः म्हणजे एकेकाळी पुणे हे वाड्यांचं गाव होतं आणि त्या वाड्यांमध्ये रचनाच अशी होती की तिथं पत्रे होते, पत्र्यांना वळचणी होत्या. वाड्यांच्या वरच्या भागामध्ये अशी आतमध्ये त्यांनी बिळच केलेली असायची वाडा बांधतानाच. याच्यामध्ये पक्षी राहावेत, थोडंसं घर भरलेलं वाटतं त्याच्यामध्ये चिमण्या राहायच्या, त्याच्यामध्ये पोपट राहायचे आणि त्यामुळे पुण्यामध्ये चिमण्या खूप मोठ्या प्रमाणात होत्या. साधारणतः 75 नंतर पुणे बदलायला लागलं. वाडे पडायला लागले, पडून तिथं अपार्टमेंट्स व्हायला लागले आणि या अपार्टमेंटमध्ये तुम्ही पाहिलं तर वळचण अशी गोष्ट कुठं नाहीये किंवा असेल तर त्या ठिकाणी ड्रेनेजचे पाईप्स आहेत आणि त्या पाईपमध्ये असा जो वाय आकार असतो त्या वाय आकारामध्ये बेचका तयार होतो. आडोसा नाही उरला कुठे, अशा चौकोनी त्रिकोणी अशी सगळी बांधकामं झाली. चिमण्यानं जे लागतं ना ते वळचणीत आतल्या बाजूला ते आजूबाजूचं गवत आणून तिथं घरटी करतात आणि त्यात पिल्लं घालतात. पण ते न राहिल्यामुळे चिमण्यांचा हळूहळू आदिवास नष्ट व्हायला लागला. त्यानंतर त्याची जागा कबुतरांनी घेतली. कबूतर पारव्यांनी. आता कबूतर त्यांना कॉमनली म्हणलं जातं पण ते ऍक्च्युअली ते पारवे आहेत. कारण आपण पाहतो शहरामध्ये अनेक ढाबळी असतात आणि त्या ढाबळीमध्ये जे कबूतर असतात ते मोठमोठ्या किमतीने विकली जातात. ती कबूतर असतात. मला ह्या दोन्हीमधला फरक थोडा खरं तर बहुतेकांना माहीत पण आहे, पण थोडासा अधिक पुढे जाऊन जर सांगायचा झाला, एकाच प्रजातीतली असली तरी या उपजाती आहेत. म्हणजे कबूतर वेगळं आहे आणि पारवा वेगळा आहे. हे पारव्याला ब्लू रॉक पिजन म्हणलं जातं आणि हे पारवे मुख्यतः शहर धरून वाढलेले आहेत. आणि अशा शहरांमध्ये दोन गोष्टी, एक म्हणजे त्यांना राहण्याकरता चांगल्या जागा निर्माण झाल्या ज्या अपार्टमेंटच्या बाहेर होत्या किंवा अपार्टमेंटचे जे संडासाचा भाग असतो त्या ठिकाणी अनेक जाळ्या होत्या. त्या जाळ्यांमध्ये त्यांनी घरटी केली आणि त्यामुळे त्यांची संख्या वाढायला लागली. दुसरी गोष्ट, बंद पडलेल्या कुठल्याही घरामध्ये खिडक्यांची तावदानं फोडून त्यांनी आत घरटी करायला सुरुवात केली. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कुठल्या प्राण्याला खाद्य लागतं खायला. ही संख्या वाढण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे काही विशिष्ट लोकांना असं वाटायला लागलं की यांना खायला घालणे पुण्याचं कर्म आहे आणि त्यामुळे त्यांनी मोठ्या प्रमाणात म्हणजे पोती पोती धान्य टाकायला सुरुवात केली. रोज शहराच्या विशिष्ट भागामध्ये आपण मुंबईमध्ये पाहिलं असेल, पुण्यामध्ये पाहिलं असेल, लोक पोतं धान्य आणून ओततात आणि ते पोतं धान्य असल्यामुळे हे पक्षी जे आहेत ते दाणे खाणारे पक्षी आहेत. म्हणजे पारवा मिश्राहारी आहे. तो आळ्याही खातो, थोडंसं म्हणजे किडे मुंग्या खातो, शिवाय दाणे टिपतो. त्यांच्या चोचीचा आकार जो आहे तो दाणे टिपण्याला योग्य आहे. थोडंसं मी तुम्हाला थांबवतो. पारवा हा किड्या मुंगे देखील खातो? हा, दोन्ही खातो. मग तो शाकाहारी नाहीये? नाही, तो मिश्राहारी आहे. ऍक्च्युअली ते मिश्राहारी आहे. त्याला खायला घातल्यामुळे खरंच पुण्य मिळतं का? हा, पुण्य मिळतं. तर किड्या मुंगे देखील खातोय? नाही, नेमकं जीवदया या आवरणाखाली त्यांना खायला घातलं जातं आणि ते पाहायला खूप छान वाटतं. म्हणजे असं टाकलंय भरकन तो थवा येतोय आणि मग ते टाकल्यानंतर तो थवा उडून जातोय किंवा येऊन पुन्हा बसतोय. त्याच्यामध्ये यांची प्रजनन क्षमता खूप चांगली आहे या पारव्यांची.
त्यामुळे यांना भराभरावर पिल्लं होतात. ही जे आता या पारव्यांमुळं नक्की काय काय आजार उद्भवत आहेत? खरं तर हे सांगितलं जातं डॉक्टरांकडून देखील, काही लोक मान्य करायलाच तयार नाहीत. नक्की काय होतं या पारव्यांमुळं आणि ते कसं होत आहे? पारव्यांची जी विष्ठा असते ना ती खूप घातक आहे. त्या विष्ठेमुळे टीबी सारखे आजार पसरतात. त्या विष्ठेमुळे ब्रॉन्कायटिस छातीचे जे आजार असतात हे आजार जास्त प्रमाणात पसरतात. म्हणून पारवा आरोग्याला खूप घातक आहे. त्यांची एकेकाळी लिमिटेड जेव्हा संख्या होती पुण्यामध्ये तेव्हा त्यांची तेवढी भीती नव्हती. पण आता ज्या प्रमाणात हजारो लाखोंच्या संख्येने पारवे, म्हणजे तुम्ही नदीकाठी गेलात किंवा तुम्ही कर्वे रोडला गेलात तर फुटपाथवर लोकांनी खायला घातलेलं असतं आणि लाखो हजारो पारवे तिथं असतात. आपल्या समोर आहेत ना कॅमेरामॅन जे आहेत, त्यांनी जर दाखवलं, आम्ही आता जिथे आहोत ना पाठीमागे इतके हे बघा इथे उडतायत पहा, बघा हे असे, आणि ही समोर झाडं आहेत ना हजारोंच्या संख्येने आहेत पहा, इथे इतकी मोठी संख्या आहे यांची. याचं कारण असं की त्यांना इथं खायला घालणारे इथं नियमितपणे येतात आणि त्या पारव्यांना माहिती आहे की इथं खायला मिळतं. त्यामुळे या ठिकाणी येतात ते आणि त्यांना खायला मिळतं आणि त्यामुळे त्यांची ही संख्या वाढलेली. ही जी संख्या आहे ही संख्या ऍक्च्युअली पर्यावरणामध्ये एक प्रकारचं पेस्ट तयार करते. हा पक्षी घातक झाला, कारण ऍक्च्युअली तसं पाहायला गेलं तो घातक नाहीये, पण त्यांची संख्या, त्याच्यातनं पडणारी विष्ठा आणि त्या विष्ठेतनं होणारा रोगप्रसार यांच्या संख्येमुळे दुसऱ्या पक्ष्यांच्या संख्येवर होणारा परिणाम म्हणजे कुठला झाला तर चिमण्या हळूहळू नाहीशा झाल्या. बाकी साळुंग्या वगैरे हे जे पक्षी आहेत हे पक्षी यांच्यामुळे ज्या भागामध्ये हे असतात त्या भागात बाकी पक्षी दिसत नाहीत. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण यांची संख्या आणि यांचं प्रजनन क्षमता. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं खाणं आणि त्यांची विष्ठा, या सगळ्या याच्यामध्ये त्याला प्रॉब्लेम निर्माण व्हायला लागलाय, ज्याच्यामुळे शहराला प्रॉब्लेम हा निर्माण व्हायला लागलेला आहे. निसर्ग हा त्याच्या परीने संतुलन राखण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणूनच जगरहाटी सुरू राहत असते. मात्र मानवी हस्तक्षेपामुळे जर हे संतुलन बिघडलं तर निसर्गातील इतर प्राण्यांना, पक्ष्यांना त्रास होत जातो आणि अचानक एखाद्या प्रजातीची संख्या वाढत गेली तर अर्थातच ती प्रजाती इतरांसाठी धोकादायक बनते. हे पारवे असेच धोकादायक बनते. या पारव्यांना दाणे टाकणाऱ्यांना त्याचं पुण्य मिळतं की नाही ते त्यांनाच ठाऊक, मात्र याचा त्रास इथल्या स्थानिकांना होतो. नदीपात्रालगत राहणारे हे काही नागरिक आहेत. कधीपासून तुम्ही इथे राहतात आणि काय पाहता इथे? 30 वर्ष झाली राहतो इथं, पण हे लोक रोज येतात, टाकतात, त्यांना सांगितलं तरी ऐकत नाही. त्यांना कळत नाही पारवेत का कबूतर आहे. कबुतरांना टाकायला येतात पण हे पारव्यांना टाकतात. पण त्या पारव्यांमुळे त्रास होतो ना, त्यांचे जे पंख वगैरे पीस वगैरे असतात त्याच्याने त्रास होतो लोकांना. असे बरेच लोकांना आजार पण झालेले. तुम्ही सांगता का त्यांना? काय म्हणतात? भांडतात, उलट भांडतात. काय म्हणतात तुम्हाला? तुम्हाला काय करायचं? तुम्हाला इथं आरोग्याचे त्रास होतात यामुळे? लोकांना झालेले तिथं लोकांना त्रास. माझ्या ओळखीतल्यांना पण झालेले त्रास झालेत, बरेच न्यूमोनिया वगैरे अशा काही गोष्टी झालेल्या आहेत त्यांना. पण कमी झालंय का प्रमाण हे दाणे टाकणाऱ्याचं का नाहीये? रोज असतात, रोज. तुम्ही दुपारी आहे ना, दुपारी तुम्ही इथं थांबले ना तिथं तुम्हाला लगेच दिसेल. उलट प्रमाण वाढत चाललंय. इथं आणि 50 पोतं मीटर घेऊन फक्त येतात, पोतं. 50 मीटर फक्त लांब राहतात. एक फॅमिली राहते, ते दोन्ही पण येणार टायफॉइडमुळे मेल एक्सपायर झाले आहेत. त्यामुळे पोती घेऊन येत. पोतीच्या पोते घेऊन येत. रोज येतात, 10 मिनिटाला येतात. तर भूतदया प्राण्यांबद्दल, पक्ष्यांबद्दल असायला हवी, मात्र ती सर्वात अधिक मानव जो आहे एकमेकांबद्दल, तर ती मानवाबद्दल अधिक असायला हवी. कबूतर हा पक्षी आदिम काळापासून मानवाचा एक विश्वासू सोबती राहिलाय. पूर्वीच्या काळी संदेश एका ठिकाणाहून दुसरीकडे पाठवण्यासाठी या कबुतरांचा उपयोग केला जायचा हे आपण सगळे जाणतो. काही सिनेमांमध्ये तर या कबुतरांना रोमॅन्टिक पद्धतीने सादर देखील करण्यात आलंय आणि आज देखील या कबुतरांना हौसेने पाळणाऱ्यांची संख्या देखील कमी नाही. कबुतरांच्या या थव्याला ढाबळ असं म्हटलं जातं. अशाच एका ढाबळ मालकांसोबत आहोत. नाव आहे युवराज खिलारे. युवराजजी नमस्कार. कधीपासून तुम्ही ही कबुतरं पाळत आहात?
माझ्या जन्माच्या आधीपासून कबुतरं आहेत. अच्छा. मी बरेच वर्ष झाले कबुतरच बघतोय. आता कबूतर आणि पारवा हा वाद निर्माण झालाय आणि त्याला कारण आहे ते कबुतरांमुळे उद्भवणारे आजार. तसा या खऱ्या कबुतरांचा काही त्रास होतो नागरिकांना? नाही ह्याच्यापासून कोणाला त्रास नाही होत. कारण ह्यांना ना रोजच्या रोज आंघोळ्या हे ते त्यांना औषधं दिली जातात, फूड्स दिले जातात, त्यामुळे ह्यांच्यापासून कोणाला त्रास होत नाही. खरं तर अतिशय सुंदर असं हे कबूतर, पाहता क्षणी कोणीही त्याच्या प्रेमात पडावं असे या कबुतरांचे वेगवेगळे रंग आमच्या पाठीमागे ही कबुतरं तुम्हाला पाहता येत असतील. त्याच्यामुळे ही कबुतरं एक हौसेचा भाग तर आहेच, त्याचबरोबर एक व्यवसाय म्हणून देखील केला जातो. आता मला सांगा की या कबुतरांचा जो लाईफ स्पॅन आहे किंवा जीवन काळ ज्याला म्हणतो आपण, तो किती वर्षांचा आहे? एक हे कबूतर किती वर्ष जगतं? आजारी जर का नाही पडलं तर 12 वर्ष, 16 वर्ष, 15 वर्ष जगू शकतं. एकदम छान ह्याच्यात. हां. आता तुम्ही हे कबूतर हौसेने पाळता, तसंच त्यांचं ब्रीडिंग करता? हो करतो ब्रीडिंग करता. ब्रीडिंग पण. किती कबूतर आहेत तुमच्याकडे? आता माझ्याकडे कमीत कमी 250 कबूतर आहेत. मग तुम्ही ती बदलती राहत असाल, नवीन काही घेत असाल, तुमच्याकडची काही विकत असाल? आम्ही आमचे काही कबूतर आमच्या बाजारामध्ये नेऊन विकतो आणि त्यांच्याकडनं दुसरी कबूतर घेऊन येतो. काय किंमत राहते या कबुतरांची साधारणपणे? किंमत असे नाहीये, कसं आहे 500 रुपयापासून सुरुवात आहे. आता पूर्वी 100, 200, 150 आमचे वडील सांगायचे 1 रुपये 50 पैशाला असे आणलेले आहेत. आत्ता 500 रुपयापासून सुरुवात आहे. पार लाख, 1.25 लाख ज्या एक म्हणाल तसे. एवढी किंमत येते? कशामुळे येते एवढी किंमत? ते कसं आहे त्यांचं ते पळणं जे असतं त्याला रेसिंग पिजन्स म्हणतात, त्यांना खूप डिमांड आहे आत्ताच्या याला. आता या कबुतरांना तुम्ही काही नावही दिली असतील? हां, यांना नावं दिली आहेत ना. आता नावं जर बघितली तर ह्याला आपण चेडा म्हणतो, बाबरा चेडा. हा निळा आहे, हा जंगली सारखा दिसतो पण ह्याला निळा म्हणतात. हा लाल शिराजी शेंडीवाला आहे, तो तामलपोटे आहे, हा खैरा आहे, अशी नाव आहेत. आणि तो जो हा जो बदामी कलरचा आहे याला जर्दा म्हणतात. जर्दा म्हणतात. जर्दा म्हणतात. अच्छा. हे दुर्मिळ कबूतर आहेत जर्दा आहे ते. हा नाही, दिसता क्षणीच जर कॅमेरामन आहेत त्यांनी जर दाखवलं, अतिशय सुंदर आहे पहा. बदामी रंगाचं हे कबूतर आहे. इतरही छानच आहेत पण हे यामध्ये उठून दिसणार असं आहे पहा, हे बदामी रंगाचं या दिशेने. वडील आपल्याकडे खाली आहेत. अच्छा, म्हणजे तुमच्या इथेच त्याचा. त्याचा जन्म त्याच्या पायात रिंग पण आहे आपल्या नावाची. आता या कबुतरांना तुम्ही निगा राखता तर काय काय नक्की करायला लागतं? त्यांना काय वेळेच्या वेळी खायला प्यायला पाणी, त्याच्यानंतर टाइम टू टाइम त्यांचं सगळं बघणं, त्यांची औषधं असतात, ते सगळं आपण व्यवस्थित. आता बऱ्याचदा पाहतो आम्ही की तुम्ही लोक कबुतर वरती उडवता आणि तुमच्या इशाऱ्यानुसार ती वरती उडत असतात आणि परत येतात. तर कसं काय, म्हणजे याला तुम्ही या प्रशिक्षण देता की काय करता? हे कसं असतं, लहानपणापासून आपल्याकडं इथं असतात ते, त्यामुळं काय असतं जुनी जे कबूतर असतात ते जुन्या कबुतरांबरोबर नवीन पिल्लं त्यांची ती उडवून आपलं घर त्यांना दाखवायला लागतं. थोडं इकडनं लांब जाऊन जवळ येणं हे करून मग शेवटी ते कुठं लांब जातात, कधी येतात, कधी येत नाहीत, असंही होऊ शकतं. म्हणजे हा फरक आहे इतर पक्ष्यांमधला आणि कबुतरांमधला. जसं की इथंच कुठेतरी असेल ते. 2 दिवस आमचं घर सोडून गेलो होतं पण आज सकाळी परत आलं ते. आपोआप आलं. आम्हाला तर वाटलं गेलं आता काही येणार नाही, पण आलं ते. 2 दिवसांनी आलं घरी. 2 दिवसांनी आलं. 2 दिवसांनी. वाट चुकलं असेल कुठे? नाही, वाट चुकलं नाही, माझ्या समोरच ते गेलं होतं. जंगलिंगच्या मागं गेलं, खूप लांब गेलं. मी बघत होतो इथनं. कमीत कमी कसबा पेठेपर्यंत जाताना मी त्याला इथनं असं दिसलं मला. कमीत कमी कसबा पेठेपर्यंत गेले. मी त्याची होप सोडून दिली, पण आज सकाळी इथे येऊन बसलेलो होतो. दुसऱ्या थव्यासोबत चुकून दुसऱ्या थव्याबरोबर गेलो. त्याला कळालं. तर हे कबुतरांमधला आणि पारव्यांमधला फरक आहे. पारवे हे स्वतंत्रपणे, ज्याला आपण जंगली म्हणतो तसे जंगली आहेत, जे स्वतः झाडांवरती राहतात आणि आजकाल लोक त्यांना खायला घालतात. मात्र कबूतर तशी नाहीत. जसं आपण कुत्रा प्राणी म्हणतो की जो मानवाचा एक विश्वासू आहे, निष्ठावान ज्याला म्हणतो, की तो त्या मालकाकडे पुन्हा येतो
तसंच हे कबुतरांचं आहे. सेम सेम काहीच फरक नाही. हे तुम्ही याला आता तुम्हाला मी सांगतो, कमीत कमी इथनं तुम्ही भुसारी कॉलनी किंवा चांदणी चौकात जर नेऊन सोडलं तर 15 ते 20 मिनिटामध्ये परत इथे येऊ शकतं. एवढं त्यांचं हे असतं. आता आपण बरेच ठिकाणी विकलेली पण कबूतर तिथनं पण येतात. वाईला विकलेले आहेत, वाईवरून येतात. वाईवरून येतात, साताऱ्यावरून येतात, इकडं तुमचं सूस, बानेर. अशा वेळी काय करता तुम्ही? त्यांना परत इथंच ठेवता? एकदा आलं की आपलं असं त्याला विकलं त्याला काय त्यांनी मग तो म्हटलं काही नाही, त्याने आपल्याला फोन करून विचारलं की दादा तुमच्याकडे कबूतर आलंय का तुमचं, मग आपण सांगायचं आलंय म्हणून, किंवा एखादा सांगतो नाही आलं म्हणून, असं होतं. पण येतं तुमचं एवढ्या लांबून येतं. येतं खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे यावरून एक लक्षात येतं की ज्या पुरातन काळी या कबुतरांचा उपयोग संदेश किंवा चिठ्ठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यासाठी केला जायचा. म्हणजे आपण बघतो की काही कल्पनाचित्र असतात की ज्यामध्ये कबुतराच्या पायाला चिठ्ठी बांधलेली असते आणि ते कबूतर ती चिठ्ठी घेऊन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातं. तर या काही फक्त मिथक कथा नसाव्यात असं म्हणायला हरकत नाही, कारण इतका मोठा प्रवास कबूतर नेमकेपणाने करतं. आता काही वर्षापूर्वी एक आमचे मित्र आहेत, ते सूसमध्ये राहिले आहेत, त्यांनी चेन्नईवरनं एक जोडा आणला होता. तो आणला होता 1,25,000ला. तर त्याची जी फिमेल होती ती फिमेल 2 वेळा चेन्नईला परत गेलेली. एवढ्या लांब गेली? पंख नसताना गेलेली ती. 11व्या दिवशी ती घरी पोहोचली होती. इथनं पुण्यातनं निघाली. पण ही कबूतर खरं तर खूप नाजूक पक्षी आहे, पण तरी पण एवढी लांबचे उड्डाण तो करतो. करतो. ह्यांचं कसं आहे, जेवढं उंच जातील ना तेवढं त्यांना उंच खाली येताना त्यांना फ्लाय करायला लागत नाही. मग कुठेतरी गच्ची होती स्टॉप घेऊन, ते स्टॉप घेत घरी जातात आपले, पण जातात. हे मिश्र आहारी असतील, यांना खायला काय काय लागतं? त्यांना गहू, ज्वारी, बाजरी, करडई, मका, डाळ. निसर्गातले किडे असतील किंवा किडे बिडे नाही खात. माती खातात. माती म्हणजे ते त्यांचं ते एक पोषण असतं, त्यामुळे ते माती खातात. कसल्या प्रकारची माती असते? साधी आपली विटेचा भुगा किंवा खडे. ते खातात हे? ते खातात. त्यांना ते दात नाही आहेत ना पक्ष्यांना. दात नसल्यामुळं ते आतमध्ये माती खाल्लेली असते, पचण्यासाठी ती हे करतात. तर इतक्या लांबहून आणखी काही तुमच्या म्हणजे कुठं लांबपर्यंत विकलेली परत आलेली आहे तुमच्याकडे? बरेच वेळा आलेले. आता मला आठवते आमच्या वडिलांनी वाईला विकली होती, साताऱ्याला विकली होती, भोरला विकली होती. तिकडनं कबूतर आलेली आहेत आमच्याकडे. तर हा फरक लक्षात घेण्याची गरज आहे. कबूतर आणि पारवा यांच्यामधला नाहक कबूतर म्हणून आज जो गदारोळ उठलेला आहे, तर त्यामध्ये नाहक या कबुतरांना बदनाम केलं जातंय का, हाही प्रश्न आपण पाहतोय. अतिशय सुंदर अशी ही कबुतरं आहेत. वेगवेगळ्या रंगांच्या छटा या कबुतरांच्या पंखांवरती आपल्याला पाहायला मिळतात. पुण्याचा बॅलन्स वाढावा यासाठी कबूतर म्हणून पारव्यांना खायला घातलं जातंय आणि त्यामुळं ही सुंदर कबुतरं नाहक बदनाम होत आहेत. दुसरीकडे या पारव्यांची संख्या इतकी वाढली आहे की निसर्गातील समतोल बिघडलाय. चिमण्यांसारखे प्राणी त्यामुळं नाहीसे होत आहेत. मानवाला धोका निर्माण झालाय. त्यामुळं पारव्यांना खायला घालणाऱ्यांनी सहानुभूती, भूतदया काहीशी मानवासाठी देखील राखून ठेवायला हरकत नाही. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.